डॉक्टर श्री गुरुनाथ पांडुरंग बनोटे यांचा जन्म काराव या छोट्याशा खेडेगावात झाला. शिक्षणासाठी त्यांना दररोज वांगणी ते काराव असा 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागत होता. शिक्षण झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी चांगले करायचे हे ध्येय उराशी धरून कामाला सुरुवात केली. ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन 1985 पासून ग्रामीण भागातील अनेक समस्यांविरुद्ध आवाज उठविला. ग्रामीण भागातील रस्ते, लाईट, पाणी, टेलिफोन, एसटी आदी समस्यांविरुद्ध सातत्याने पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि सोडविले. काराव पाशाने हे धरण 1990 साली फुटले. त्यामध्ये पैसे वाटपाच्या झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी प्रथम आवाज उठविला. अशा एक ना अनेक समस्यांचा पाठपुरावा केला आणि आजही करत आहेत. गेल्या 18 वर्षापासून बदलापूरमध्ये स्थायिक झाले असून या भागातील समस्यांविरुद्ध देखील आवाज उठवत आहेत. वाढणाऱ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे हाच उद्देश होता. वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजेच 1985 पासून लिहिण्याची सवय लागली. तेव्हापासून अनेक लेख, कविता, कथा, नाटक लिहू लागले. त्यावेळी कुळगाव समाचार, दैनिक सकाळ, दैनिक नवाकाळ, दैनिक सन्मित्र, दैनिक ठाणे वैभव, दैनिक अंबरनाथ टाइम्स आदी वृत्तपत्रातून पाठवलेले साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. दैनिक सकाळने मात्र त्यांना एका लेखाचे त्यावेळी मानधन डीडीने 30 रुपये पाठवले होते. इतर वृत्तपत्रांमधून लेखन करत असतानाच ग्रामीण जनतेसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून एक दिवस अचानक मनात आले की आपण स्वतःचे वृत्तपत्र काढून लोकांना न्याय मिळवून द्यावा. निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तयारी सुरू झाली आणि 1 जून 1994 रोजी उल्हास प्रभात नावाने पाक्षिक वृत्तपत्र सुरू केले. ग्रामीण भागातून सुरू होणारे हे पहिले पाक्षिक वृत्तपत्र. त्यांचे जन्मगाव मुक्काम काराव, पोस्ट वांगणी येथून हे वृत्तपत्र प्रकाशित केले. त्यातून ग्रामीण जनतेचे अनेक समस्यांचा वाचा फोडून तेथील जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पाक्षिकाचे नंतर साप्ताहिकात रूपांतर केले. मग खर्च भागेना, पोटाला चिमटा घेऊन, वडापाव खाऊन किंवा एखाद्या वेळेला उपाशी पोटी राहून हे साप्ताहिक सुरू ठेवले. सध्या या वृत्तपत्राचे प्रकाशन मात्र बदलापूर येथून होत आहे. गेली 31 वर्षापासून उल्हास प्रभात हे वृत्तपत्र सातत्याने प्रसिद्ध होत आहे. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच उल्हास प्रभातची न्यूज वेबसाईट सुरू करण्यात आली आणि दररोज अपडेट होणारी ही शहरातील एकमेव वेबसाईट ठरली. तसेच बदलापूर शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा व प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. उल्हास प्रभात या वृत्तपत्राच्या माध्यमातून अल्पशा मिळणाऱ्या उत्पन्नातूनही काही भाग जनसेवेसाठी वापरत आहेत. मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, अन्नदान करणे, मोफत रेल्वे वेळापत्रक वाटणे, मोफत कॅलेंडर वाटणे, लोकांना वाचण्याची सवय लागण्यासाठी त्यांच्या मासिकाची वर्गणी भरून त्यांना मासिक सुरू करून देणे, वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी अनेक वर्षापासून राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, प्रदर्शन व पारितोषिक वितरण आदी सामाजिक उपक्रम सुरू आहेत. समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी 2013 पासून उल्हास प्रभात राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. वीणा गिरीश आपटे, ठाणे. उल्हास प्रभात महाराज समाजाच्या गरजू व्यक्तींना गेली 10 वर्षापासून त्या देत आहेत. वीणा गिरीश आपटे. 1994 साली त्यावेळी पाक्षिकी चालवणे कठीण होत होते. त्यातच खेडेगावातून प्रसिद्ध होत असल्याने जाहिरातीही फारच कमी मिळत. त्यामुळे खर्च भागविणेही कठीण होऊन बसले होते. कालांतराने हळूहळू उल्हास प्रभात वृत्तपत्र प्रसिद्धीला येऊ लागले. रेवणसिद्ध गंगाराम बगले
हे गेल्या 30 वर्षापासून उल्हास प्रभात वृत्तपत्राची प्रिंटिंग करत आहेत व सहकार्य करत आहेत. गंगाराम बांगारा हे गेल्या 30 वर्षापासून मार्गदर्शन करत आहेत. गेली 31 वर्षापासून उल्हास प्रभातचा दिवाळी अंक पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहे. या 31 वर्षात उल्हास प्रभात हे त्याच्या कार्यामुळे अनेक वेळा सन्मानित झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रात देशातच नव्हे तर जगभरात घेतली गेली. 2019 साली त्यांना सिंगापूर येथे डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविण्यात आले. गुरुनाथ बनोटे यांना मिळालेले वैयक्तिक पुरस्कार. आतापर्यंत केलेल्या यशस्वी कार्याबद्दल पुढील पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. ते पुरस्कार पुढील प्रमाणे: दी इंडियन फ्रीलान्स जर्नलिस्ट वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्याकडून आदर्श पत्रकार पुरस्कार 1991 देऊन गौरवण्यात आले. हा पहिलाच मिळालेला पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य मंथन संघ डोंबिवली यांच्याकडून स्नेहश्री पुरस्कार. राष्ट्रीय कला गुण गौरव प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र. साहित्य मंथन संघ डोंबिवली यांच्याकडून स्नेहश्री पुरस्कार. राष्ट्रीय कला गुण गौरव प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून काव्य ज्योत पुरस्कार. युवक मंडळ वांगणी यांच्याकडून युवा गौरव पुरस्कार. रेल्वे प्रवासी कल्याणकारी संस्था वांगणी यांच्याकडून रेल्वे प्रवासी मित्र पुरस्कार. प्रचार सामाजिक संस्था वांगणी. शिवभक्त प्रतिष्ठान बदलापूर. कुणबी मराठा सेवा संघ वांगणी युवा प्रतिष्ठान. मुंबई संध्या पुरस्कार. असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. उल्हास प्रभातला मिळालेले पुरस्कार. रायगडमधून राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत दिवाळी अंक प्रथम पुरस्कार 1998. ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ कल्याण यांच्याकडून दिवाळी अंक उत्तेजनार्थ पुरस्कार. अंबरनाथ जनमत तर्फे दिवाळी अंकाला विशेष पुरस्कार. साहित्य विचार मंथन कल्याण यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार. महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र दीप पुरस्कार. उत्कृष्ट दिवाळी अंक अनिल जांभळे मित्र मंडळ महाराष्ट्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.